श्री एकनाथजी शिंदे साहेब. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपस्थित आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपले धडाडीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कृषी मंत्री धनंजय मुंडेजी, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार लक्ष्मण पवार, आमदार बाळासाहेब आसपे, आमदार नमिताताई मुंदडा, सुरेश नवले, भीमराव धोंडे, पुंडलिक खांडे, सचिन मुळूक, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, एसपी, सर्व मान्यवर आणि मला वाटतं इकडे नजर पोचत नाही तिथपर्यंत असलेल्या माता भगिनी इकडेही आहेत, इकडे आहेत, इकडे सरपंच, इकडे महिला भगिनी, बचत गट सगळे आणि बाहेर रस्त्यावर देखील एवढीच लोक आहे. मला वाटतं धनंजय, आतापर्यंत झालेल्या शासन आपल्या दारी मला वाटतं 20 कार्यक्रम झाल्या, त्याच्या सगळ्यात मोठा आणि रेकॉर्ड ब्रेक असा हा शासन आपल्या दारी तुम्ही यशस्वी केल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद, मनापासून अभिनंदन. खरं म्हणजे येताना आम्ही 12 ज्योतिर्लिंगापैकी परळी वैजनाथचं दर्शन घेतलं आणि आमचे मित्र आपल्या सगळ्यांचं लोकप्रिय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्याही समाधीचं दर्शन आम्ही घेतलं. खरं म्हणजे हा बीड जिल्हा परळी तालुका हा खरं म्हणजे एक ऐतिहासिक आहे. वीरशैव लिंगायत समाजाचं दैवत मन्मथ स्वामींची समाधी देखील इथं आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या बीड जिल्ह्यातल्या शूरवीरांना देखील मी विनम्र आदरांजली अर्पण करतो. आणि आपल्या सगळ्यांनाच खरं म्हणजे धनंजय मुंडे यांनी फार मोठी मिरवणुकीची तयारी केली होती, परंतु पुन्हा मुंबईमध्ये महत्वाचे कार्यक्रम असल्यामुळे धनंजयला आम्ही विनंती केली आणि तुम्हालाही मनापासून मी धन्यवाद देतो की आपण जी तयारी केली, एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये आपण उपस्थित झालात, हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी झाली, एक ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, ऐतिहासिक सोहळा. आणि आम्ही येताना आमच्या तिघांच्या बरोबर पंकजाताईला पण विमानातून घेऊन आलो आणि हेलिकॉप्टर मध्ये धनंजयला पण घेतलं आणि सगळ्यांना एकत्र घेऊन या व्यासपीठावर आलेलो आहे. आता धनंजयनी सांगितलंय या बीडचा विकास आपण सगळ्यांनी एकत्र येऊन करू, एक दिलाने करू. सरकार आपल्या पाठीशी आहे. सरकार हे सर्वसामान्यांचं आहे, हे गोरगरिबांचं आहे, हे कष्टकऱ्यांचं आहे, या महिला भगिनींचं आहे. आणि म्हणूनच शासन आपल्या दारी जवळपास 20 कार्यक्रम झाले.
मला आपल्याला सांगायला समाधान वाटतंय की जवळपास 1,84,00,000 लोकांनी या शासन आपल्या दारीचा फायदा घेतलाय, लाभ घेतला. खरं म्हणजे योजना, निर्णय, लाभ, लाभार्थी हे सगळं ठरलेलं असतं. परंतु लाभ घेण्यासाठी, लाभ मिळवण्यासाठी ज्या चक्रा माराव्या लागतात, जे खेटे घालावे लागतात, ते आपल्या सरकारमध्ये लागता कामा नये. म्हणून आम्ही ठरवलं की शासन छताखाली एका जाऊन आपल्या दारी जाऊन या सगळ्या सुविधा आणि लाभ देण्याचा निर्णय आम्ही घेतला. खरं म्हणजे मी जिल्हाधिकारी, सर्व अधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो, अगदी कर्मचाऱ्यांपर्यंत, की गावागावामध्ये जाऊन लाभार्थ्यांना शोधणं, त्यांची नोंद करणं, हे मला वाटतं कधी कधी कोणी पाहिलं नसेल. परंतु ही देखील एक स्पर्धा लागलेली आहे प्रशासनामध्ये. कारण शेवटी आज आपण पाहिलं की लाभार्थी व्यासपीठावर होते, लाभार्थी आपापले लाभ घेऊन गेले. जवळपास या ठिकाणी आज आपण 749 कोटी रुपयांचे लाभ या ठिकाणी वाटतोय. 749 कोटी. आणि म्हणून 286 कोटींचा परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग विकासाचा देखील आज भूमिपूजन झालेला. आणखी काय काय मगाशी धनंजय यांनी सांगितलं की आपल्याला मिळालेला निधी, या ठिकाणच्या विकासाला सरकारने दिलेली साथ. पण एक मात्र आणखी ते सांगायला विसरले, ते मी या ठिकाणी सांगू इच्छितो की नगरोत्थान मधून कालच मी सही करून एक नगरोत्थान टप्पा 2 मध्ये 141 कोटीला मान्यता दिलेली आहे. आणि हा GR देखील आहे. आम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो आणि केल्यावर बोलतो. पण आज काही लोक म्हणतात पत्रकार परिषद घेऊन की हा शासन आपल्या दारी हा सरकारचा बोगस कार्यक्रम आहे. मला सांगा, तुम्ही हजारो लोक या ठिकाणी उपस्थित झालात. या व्यासपीठावरून अनेक लोकांनी लाभ घेऊन गेले. जे 2.5 वर्ष घरी बसले, त्यांना काय कळणार शासन आपल्या दारीचं महत्व? काय कळणार शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि माता भगिनींच्या वेदना? आणि म्हणून ज्यांनी 2.5 वर्ष घरात बसून बोगसगिरी केली, त्यांनी या कार्यक्रमाला बोगस म्हणावं, हा तमाम या शासन आपल्या दारीमध्ये आलेल्या लोकांचा अपमान आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, या शासन आपल्या दारी हा जो कार्यक्रम आहे, हा सर्वसामान्य लोकांसाठी आहे, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आहे. हे सरकार तुमचं आहे, हे सरकार आपलं आहे. आणि म्हणून आपल्या सरकारमध्ये असणाऱ्या योजना, त्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली पाहिजे. म्हणून आपला हा आटापिटा आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही बिलकुल, मगाशी अजितदादाही म्हणाले, देवेंद्रजी म्हणाले, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, काय करावं सुचत नाही. एवढ्या मोठ्या संख्येने लोक या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला येऊ लागले. निवडणुकीमध्ये काय होणार? आणखी पुढे कार्यक्रम आहेत. गेल्या आठवड्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आपल्या महायुतीला 2/3 पूर्ण बहुमत मिळालं. ही पोटदुखी आहे. आणि ही पोटदुखी त्यांच्या छातीत धडकी भरवणारी आहे. परंतु आम्ही त्यांना कामाने उत्तर देतोय. तुम्ही किती आरोप केले तरी सुद्धा डबल तेवढ्या ताकदीचं काम
सरकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून काल परवाच्या दिवशी जे निकाल लागले ते निकाल पाहिल्यानंतर मोदीजींची जी काय लाट या देशामध्ये लोकांनी पाहिली, मोदीजींचा करिश्मा संपला असं म्हणणाऱ्यांना मुंहतोड जवाब या देशातल्या जनतेने दिलेला आहे. आणि म्हणूनच आपण देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून हे डबल इंजिनचं सरकार काम करतंय. आपल्याला केंद्राचंही पाठबळ आहे. मला सांगा, गेल्या 9 वर्षामध्ये आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी जे केलेलं काम आहे ते गेल्या 50-60 वर्षात आधीच्या राज्यकर्त्यांना दुर्दैवाने करता आलं नाही. आणि म्हणूनच काल परवाच्या निवडणुकांमध्ये साप धुव्वा उडवलाय जनतेने. आणि येणाऱ्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये देखील पुन्हा नरेंद्र मोदीच याच्यावर शिक्कामोर्तब जनतेने केलंय, लोकांनी केलंय, याचीच पोटसूळ आहे. आणि म्हणून मला सांगा, मोदीजींनी गेल्या 9 वर्षामध्ये एक तरी सुट्टी घेतलीये? एक तरी दिवाळी त्यांनी कुटुंबाबरोबर साजरी केली आहे? दिवाळीला ते सेना आपल्या बॉर्डरवर जातात, आपल्या सेनेतल्या जवानांबरोबर, लष्कराबरोबर दिवाळी साजरी करतात. आणि असा प्रधानमंत्री आपल्या देशाला लाभला, हे आपलं भाग्य आहे. आणि म्हणून शासन आपल्या दारीच्या माध्यमातून जे लोक आरोप करतील, माझ्या माय भगिनी इकडे बसलेल्या आहेत, सरपंच आहेत, बांधव आहेत, यांना जे आपले टिंगल टवाळी करतायत, बदनामी करतायत, त्यांना वेळ येईल तेव्हा आपल्याकडून योग्य उत्तर गेल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा देखील विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि रोज उठायचं, आरोप, आता आम्ही 3 जण काम करतोय, दिवस रात्र काम करतोय, आपण लोकांमध्ये जातोय, लोकांची गाराणी ऐकतोय, लोकांना न्याय देण्याचं काम आपण करतोय. आणि म्हणूनच हे जे काही आज आपण पाहतोय ते चित्र या महाराष्ट्रामध्ये आज बदललेलं चित्र पाहतोय. आणि आज जे आम्ही निर्णय घेतलेत, जे देवेंद्रजींनी या ठिकाणी सांगितलेत, सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांना म्हणाले वाऱ्यावर सोडले. मला सांगा, शेतकऱ्यांचा मोबदला, नुकसान भरपाई आपण NDRFच्या दुप्पट केली, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले, सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आपण नुकसानीमध्ये धरलं, 1 रुपयामध्ये पीक विमा योजना केली, जे महाविकास आघाडी सरकारने 50,000 रुपये जे रेग्युलर कर्जफेड करत होते त्यांना देण्याचा निर्णय घेतला, परंतु दिला नाही, तो देखील आपल्या महायुतीने दिला. आणि म्हणून आज इथं देखील अवकाळी पावसाने शेतीचं नुकसान केलेलं, याची जाणीव आम्हाला आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, कष्टकऱ्यांचं सरकार आहे. त्यामुळे पंचनामे देखील आम्ही सांगितले युद्ध पातळीवर करा आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करा. हे सरकारचं काम आहे, हे आपलं काम आहे. आणि म्हणून महिला बचत गट असेल, सरपंचांना त्यांच्या गावाच्या विकासासाठी निधी असेल, आज महिला सक्षमीकरणाचा देखील निर्णय आपल्या सरकारने घेतला. CRPचं मानधन डबल केलं, महिला बचत गटाचा रिव्हॉल्विंग फंड जे आहे तो आपण दुप्पट केला. आणि या महिला बचत गटांना देखील त्यांच्या वस्तू विक्रीसाठी ब्रँडिंग करणं, मार्केटिंग करणं, त्याला पायावर स्वतःच्या उभं करण्यासाठी पूर्ण सरकार आपल्याला साथ देणार आहे, आपल्या सोबत आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन की आपल्या येणाऱ्या काळात जे काही सरकारकडून आपल्याला अपेक्षित आहे, या राज्याचा विकास जो आहे, या राज्यामध्ये पायाभूत सुविधा आहेत,
या राज्यामधल्या अनेक योजना आहेत। धनंजय मुंडे यांनी देखील या ठिकाणी पीक विमा योजनेचं बीड पॅटर्न केलं। तो बीड पॅटर्न देखील आपण राज्यामध्ये राबवतोय। खरं म्हणजे आमचा उद्देश एकच आहे, उद्देश एवढाच आहे की सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणं, सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणं, विकासाच्या जे काही प्रकल्प बंद पाडले होते 2.5 वर्षामध्ये त्याला चालना देण्याचं काम आपण करतोय। शेतकऱ्यांच्या तोंडाला ज्यांनी पानं पुसण्याचं काम केलं त्या शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम आमचं सरकार करतंय। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, मगाशी धनंजय म्हणाले की उद्योग कोका कोला त्या ठिकाणी बीड मध्ये देखील या राज्यामध्ये देखील जेवढे जेवढे उद्योग येतील ते आणण्याचं काम सरकार केल्याशिवाय राहणार नाही। कारण या सर्वसामान्य माणसाच्या तरुणांच्या हाताला काम देण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि म्हणून या राज्यात अनेक उद्योग येतात। आपण या उद्योगधंद्यांना पूरक अशी मदत करतोय, त्यांना सवलती देतोय आणि उद्योग आले तर लोकांना रोजगार मिळेल, या राज्याची समृद्धी होईल, या राज्याची भरभराट होईल। आणि म्हणून या राज्यामध्ये देखील चांगले रस्ते असले पाहिजे। आम्ही वरून हेलिकॉप्टर मधून बघितलं की रस्त्यांची कामं सुरू आहे, आणखी जे काही रस्ते लागतील ते देखील आपल्याला देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाईल, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि म्हणून धनंजय आम्ही आता तिघही इथं आलेलो आहे, त्यामुळे काळजी करू नका। हे तुमच्या जनतेचं प्रेम या ठिकाणी पाहिलेलं आहे, त्यामुळे या जनता जनार्दनासाठी जे जे काही करावं लागेल ते सरकार केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला देऊ इच्छितोय। आणि म्हणून मगाशी अजितदादांनी मराठा समाजाचा देखील उल्लेख केला। मराठा समाजाचं देखील या ठिकाणी सरकारची भूमिका ठाम आहे। मराठा समाजाचं आरक्षण देत असताना इतर कुठल्याही घटकावर, इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला त्याचं हक्काचं टिकणार, कायद्यामध्ये बसणार आरक्षण देणं ही आमची जबाबदारी आहे आणि ते आम्ही देणार, हा देखील विश्वास मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो। आणि म्हणून शासन आपल्या दारी हा अतिशय मोठा कार्यक्रम आज आपला या ठिकाणी झालाय। मगाशीच मी सांगितलं की आतापर्यंतच्या जेवढ्या शासन आपल्या दारी झाले त्याचा उच्चांक रेकॉर्ड ब्रेक आजच्या या कार्यक्रमाने आपण केलेला आहे। आणि म्हणून पुन्हा आपल्याला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो, मनापासून धनंजय तुमचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।